छान आंघोळ झाली आहे. आता मी मस्त ताक घेते. सकाळची ही कामं एकदा उरकून गेली ना की छान वाटतं, घर असं स्वच्छ वाटतं. आणि आता ताई नसल्यामुळे हे काम माझ्याकडेच आहे. तर व्यवस्थित असं छान झाडून घेतलं. मग किचन ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला. तसं तर फ्रीज मधलंच पाणी पितो सगळे, पण माठ भरून ठेवते. कारण कधी कधी काय होतं, बॉटल संपल्या सगळ्या की मग थंड पाणीच राहत नाही अजिबात घरात. म्हणून मग माठ भरून घेतला स्वच्छ धुवून. इतकी गरमी आहे की फ्रीज मधलं पाणी पिल्याशिवाय पर्यायच नाहीये. नुसतं माठातलं पाणी पिलं ना तरी ते गरमच लागतं. मग थोडीशी भांडी होती ती स्वच्छ करून घेतली, घासून घेतली छान. आणि देवपूजा पण करायची होती मला. तर एका बाजूला मग छान असं कणिक मळून घेतलं, चपात्या करायच्या होत्या. पीठ हल्ली मी चाळून नाही घेते, नेहमी चाळूनच घेते. कारण कधी कधी काय होतं, गिरणीतनं दळून आणताना जाडे जाडे असं पीठ येतं किंवा मग गहू राहतात एखाद दुसरे. मग ते चपाती लाटताना पण अवघड पडतं आणि खाताना तर काय बोलायलाच नको. त्यामुळं चाळून घेते. पण ह्या वेळेचं पीठ मला असं छान बारीक दिल्यासारखं वाटलं त्याने. एकदा चाळलं मी पण अजिबात कोंडा असा काही निघाला नाही. आणि मग थोडंसं फायबर पण पोटात जातं ना, म्हणून मग चाळून नाही घेत मी. छान असं कणिक मळून घेतलं. आज 1 मेला बरोबर 1 वर्ष झाले मी कंटेंट चालू केलं होतं, कंटेंट बनवायला. म्हणजे इंस्टाग्राम वरती प्रोफाईल तर पब्लिकच होतं माझं, पण मी व्हिडिओज टाकायला गेल्या वर्षी 1 मेला सुरुवात केली होती. तर आता बरोबर 1 मेला 1 वर्ष झालं. मला काल अचानक फेसबुकला ती मेमरी दिसली आणि माझं लक्षात आलं की 1 तारखेपासून मी चालू केलं होतं. पण मी फक्त इंस्टाग्रामला व्हिडिओ पोस्ट करत होते. कारण फेसबुकला ऑलरेडी माझं म्हणजे मी लिखाण वगैरे करते, तर तिथे त्या पोस्ट वगैरे ऑलरेडी होते आणि तिथे फॉलोअर्स बऱ्यापैकी होते. तर मग तिकडे व्हिडिओ नव्हते शेअर करत मी. पण 15 मे नंतर मी विचार केला, म्हटलं जाऊ दे, आपण आता कंटेंट क्रिएशन करतच आहोत, तर युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्ही ठिकाणी पोस्ट करायला काहीच हरकत नाहीये. कारण सगळीकडे वेगवेगळं पब्लिक आहे. फेसबुकला वेगळं आहे, इंस्टाग्रामला वेगळं आहे. तर मग 15 तारखेपासून 15 मे पासून मी फेसबुकला सुरुवात केली होती. तर तिकडं 1 वर्ष 15 मेला झालं. आणि युट्यूबला तर काय मी अजूनही पोस्ट म्हणजे करते, छोटे छोटे रील वगैरे. पण आता मी खूप मनावर घेतलं ह्या 1 मे पासनं, की रेग्युलर माझे प्रॉपर जे व्हिडिओ आहेत, व्लॉग्स आहेत, तर ते टाकतीये मी. तर बघूयात आता इथे किती ग्रोथ होतीये ती. कुठल्याही गोष्टीला कंटिन्युटी खूप महत्वाची असते. ती ठेवली तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. आता इथे चपात्या करायच्या होत्या, पण त्यांना नाश्त्याला मी काही केलं नव्हतं, म्हणून एक चीज पराठा बनवला. थोडीशी काकडी चिरली आणि मिरचीचं लोणचं असं त्यांना दिलं. 1 ग्लास लस्सी पण दिली त्यांना. त्यांचा नाश्ता होऊन गेला. मग आमचं काही आम्ही करतो तिघी जणी. मुलींना सुट्टी असल्यामुळे त्या घरी असतात, मग काहीतरी वेगवेगळं खाणं होतं. ही अशी खोबऱ्याची बर्फी बनवली होती मी. डेसिकेटेड कोकोनट असतं ना, त्याचं थोडंसं कोको पावडर आणि मिल्क मेड वगैरे वापरून. तर ती छान झाली होती. मुलींनी लगेचच खाऊन टाकली. त्यानंतर मग दुसरी भाजीला काहीच नव्हतं. मी भाजी आणायला गेले नव्हते. मग बटाटा होत्या. मग बटाट्याच्या काचऱ्या करून घेतल्या. मुलींना आवडतात. मग दोघींना जेवायला घातलं. मी सुद्धा जेवायला घेतलं. 1 ग्लास छान ताक घेतलं. मला सगळे व्हिडिओज पण एडिट करायचे होते. ते राहिलं होतं. तर ते करून घेणार आहे आता मी थोड्या वेळाने. सावलीचं आणि शर्वीचं खाऊन झालं होतं छान. तर मी जेवण करून घेतलं. ती टीव्हीच बघत होती सावली. आणि शर्वी आय गेस आतमध्ये आहे, मोबाईल बघतीये. त्यानंतर हे दुपारून जेवायला आले. मग मी काही केलं नव्हतं ऑब्व्हियसली, तुम्हाला माहिती आहे. फक्त बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या. भात लावला एका बाजूला. वरणाला पटकन हिंग, जिरी मोहरी आणि हळदीची फोडणी देऊन घेतली. जास्त काही त्याला तामझाम करत नाही बसले. कारण नुसत्या बटाट्याच्या काचऱ्या असल्या ना की वरण भात, बटाट्याच्या काचऱ्या, लोणचं, एखादं पापड किंवा मिरची तळून घ्यायची. मस्त जेवण होतं. ते जेवायला आल्यावरतीच मग आम्ही जेवायला बसणार होतो. मग येताना ते भजी घेऊन आले. त्यांना चटरपटर लागतं जेवताना. त्यामुळे मग जेवायला बसलो आम्ही सगळे. सावली, शर्वी, मी आणि हे. मी तर आधीच खाऊन घेतलं होतं 12 वाजता. पण त्यांना थोडी कंपनी द्यायला मी भात खाऊन घेतला. 2:30-2:45 वाजत आले होते. तर सावली आतमध्ये मोबाईल बघत होती आणि आम्ही इकडे टीव्हीला खूप छान मूवी लावला होता हॉलिवूडचा. खाणं पिणं झालं होतं आणि ती मूवी बघतानाच मला अगदी चक्करल्यासारखंच व्हायला लागलं, कारण सीनच असले होते. संध्याकाळ झालेली आहे. मुलींना चहा आणि बिस्किट दिलेला आहे आणि मी सुद्धा आता चहा पिते.
संध्याकाळचा झाडू मारायच्या नादात हे अख्खं दूध होतं ना ते अख्खं करपून गेलं आणि मला फार वास आल्यावरती लक्षात आलं की आपण गॅसवरती दूध ठेवले. अगदी बारीक गॅस होता आणि अर्धच पातेल होतं, काही खूप दूध शिल्लक नव्हतं. पण ठीक आहे, आता जळलं काय करणार. त्यानंतर मग मी खाली आले शर्वीसोबत. ती खूप हट्ट करत होती आणि मलाही आता जरा वेट लॉस जर्नी मी चालू करते, सो चालण्यासाठी मी खाली आली होती. गार्डनमध्ये खेळत होती, बाकीची पण मुलं आलेली आणि मी आपली चालत होते. तर बघता बघता तिने मला 4 वेळा वर पाठवलं घरी. एकदा पाणी आणायला, एकदा तिची ती छोटी गाडी आणायला, एकदा म्हणली सायकलची चावी घेऊन ये. कशाचं चालणं होतं, ही वर खाली करूनच मला दमवून टाकते. आता हे कसल्या प्रकारचं झोका खेळणं बघा. एकाने खेळलं की सगळ्यांनी असंच खेळायचं. मग मी घरी आले, छान हातपाय तोंड धुवून घेतले आणि मग दिवाबत्ती करून घेतली. सकाळी पूजा करून झाली होती देवाची. छान धूप, अगरबत्ती, दिवा असं सगळं करून घेतलं. कापूर पण लावला थोडंसं किचनमध्ये. तर खूप छान वास येतो संध्याकाळचा आणि मच्छर पण पळून जातात सगळ्यांना. अगदी प्रसन्न वाटतं. म्हणून आवर्जून रोज एक तरी कापूर जाळा देवापाशी. मी ते कापूरदानीच आणली आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याच्यासोबतच कापूर येतो ना असा स्फटिकासारखा, तर तोच कापूर मी जाळते रोज. तर छान वाटतं घरामध्ये, तेवढंच प्रसन्न वाटतं. या दोघींना पण स्वच्छ हातपाय धुवायला लावले, देवाच्या पाया पडायला लावलं आणि थोडासा अभ्यास करायला बसा म्हणले, पण दोघींनी पण माझं काही ऐकलं नाही. आता सुट्ट्या असल्यामुळे त्यांच्यावरती काही जोर चालत नाही आपला. त्या म्हणाल तसं वागायलाच लागतं आणि दिवसाआड 2 दिवसाआड अभ्यासाला बसवते तर ते शर्वीला तर अगदी छडी घेऊनच बसवायला लागतं, नाहीतर ती बसतच नाही. कसं आहे, आता फर्स्टला ॲडमिशन घ्यायचं तर थोडा थोडा अभ्यास तर केलाच पाहिजे ना, नाहीतर मग नंतर तिलाच त्रास होईल, तिलाच जमणार नाही सगळं. आणि फरमाईशी तर रोजच्या रोज नवीन असतात, अभ्यास करायचा नसतो. पण जेवणाच्या फरमाईश अगदी बघून बघून सांगते, आज काय करायचं, आज काय करायचं. मला लगेचच फरमाईश सोडली, मम्मा आज पनीर कर. आता घरात काय पनीर नव्हतं, मग मी पनीर आणायला गेले. करा पनीर. ते सुहानाचं एक मसाला द्या पॅकेट पनीरचं. जरा आईस्क्रीम आल्यामुळे जरा गोंधळ झाला इथं. बाकी काय नाही, सगळे ठेवायचे जरा व्यवस्थित हो. घरी आल्यावर छान पनीरची भाजी केली, सगळेजण जेवलो आणि मस्त असा संपला दिवस. बाय. हाय गाईज, तुम्हाला माहिती का आज आमच्या मम्माने काय बनवले? आज आमच्या मम्माने पनीर बटर मसाला आणि भात, चपात्या आणि बटाट्याच्या काचऱ्या. या जेवायला.